भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे। आज संध्याकाळी 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करण्यात येणार आहे। चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे। इथे अनेक खड्डे आहेत, त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचं लँडिंग करणं ही इस्रोसाठी आव्हानात्मक असणार आहे आणि त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या यानाची रचना अशा प्रकारे केलेली आहे की या सर्व परिस्थितींमध्येही हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल। आतापर्यंत 3 देशांनी आपली चांद्र मोहीम यशस्वी केली आहे, त्यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे। पण यापैकी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवलं नव्हतं। भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे। दक्षिण ध्रुवावर भारताचं यान उतरून तिथलं संशोधन करणार आहे, तसंच त्या भागातली माहिती ते इस्रोकडे पाठवणार आहे। त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत याचा शोध भारत लावणार आहे। विभिन्न स्पेस एजेंसियां भी उत्सुकता से चंद्रयान-3 के इस मौके को जो है पूरी तरह से वो ट्रैक कर रहे हैं और वो देख रहे हैं। और इसके साथ साथ आप ये बात समझिए कि इसरो इस समय संसार की 4-5 सर्वश्रेष्ठ या सर्वोच्च स्पेस एजेंसीज में से एक है। तो ये एक बहुत बड़ी बात है। और आज शाम को जो कुछ होना है और चंद्रमा पर लैंडर रोवर की जो उतार है वो पूरी उम्मीद की जाती है कि सक्सेसफुल होगी। 30 किलोमीटर की हाइट से वो लैंडर नीचे उतरने का प्रयास करेगा। तो और उसकी जो वेलोसिटी होगी 30 किलोमीटर की हाइट पे वो लगभग 1.68 किलोमीटर पर सेकंड, जो काफ़ी गति मानी जाती है, स्पीड मानी जाती है, उससे वो नीचे की ओर प्रयाण करेगा। और जैसा कि आपको पता है चंद्र का जो गुरुत्वाकर्षण है वो उसको नीचे की ओर खींचेगा। तो उसके बाद वो इसलिए हमको जो थ्रस्टर इंजन है उसको रेट्रोफायर करना पड़ेगा, जिससे कि उसकी स्पीड कम होती जाए और धीरे धीरे जब चंद्र की सतह पर पहुंचेगा तब लगभग 0 स्पीड हो जाएगी उसकी। तो उसके लिए हमको इंजन थ्रस्टर फायर करेंगे। तो ऐसे 4 थ्रस्टर इंजन हमने लगाए हुए हैं लैंडर मॉड्यूल में। तो पहले 30 किलोमीटर से वो 7.5 किलोमीटर पे आएगा, वहाँ से 6.8 किलोमीटर पे आएगा। उसके बाद वो 2 इंजन हम बंद कर देंगे और फिर 2 इंजन से ही नीचे की ओर प्रयाण करेगा। जो 2 इंजन उसको रिवर्स थ्रस्ट देंगे, जिसके कारण जैसे कि मैंने बताया जब 30 किलोमीटर पे था उसकी गति 1.68 किलोमीटर पर सेकंड थी, वो 6.8 किलोमीटर तक आते आते 350 मीटर पर सेकंड तक हो जाएगी, यानी कि 4 गुना कम हो जाएगी। उसी तरह वो 6.8 किलोमीटर से फिर 800 मीटर तक आएगा और तब लगभग उसकी स्पीड जो है वो 0 मीटर पर सेकंड जैसी हो जाएगी। और उसके बाद सीधे 150 मीटर तक नीचे प्रयाण करेगा, जिसको वर्टिकल डिसेंट बोलते हैं। और उसके बाद अन्य जो हमने सेंसर और कैमरा लगाया है उसके इनपुट लेके और उसमें जो रेफरेंस डेटा स्टोर किया गया है, रेफरेंस इमेजेस, उससे उसको कंपेयर करके वो डिसाइड करेगा, वो निश्चित करेगा कि वो जो जगह पे लैंडर खड़ा है वहाँ पे घूम रहा है, वह उसके सीधा नीचे उतरने से वो सही जगह पे लैंडिंग कर पाएगा। अगर उसको लगता है कि ये जगह अनुकूल नहीं है तो थोड़ा XY डायरेक्शन में प्रयाण करेगा, थोड़ा दाईं ओर या बाईं ओर मुड़ेगा। महाकाल मंदिरातही चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी विशेष महाआरती करण्यात आली। या महाआरतीला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती। शास्त्रज्ञांनी घेतलेली मेहनत सफल व्हावी असं साकडं देवाला घालण्यात आलं। सलग 2 दिवस बाजार समित्यांमधील आंदोलनामुळे सुमारे 2.25 लाख क्विंटल कांद्याचे लिलाव ठप्प झालेत। नाफेडने तातडीने सुरू केलेल्या 10 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे।
पुणे बघूयात कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारलेला लिलाव बंद करण्यात आलेला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही हा लिलाव बंद आहे. त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प आहेत. सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरलाय आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचा फटका जो आहे तो सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसत असून त्यांच्याकडे असलेला कांदा खराब होऊ लागला आहे. त्यामुळे आज व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करा, अन्यथा तुमचे लायसन्स रद्द करू अशी नोटीस बाजार समिती प्रशासनातर्फे दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर कांद्यावर 10% निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयावरनं राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेमध्ये लिलाव ठप्प आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली. या बैठकीला कांदा व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी, नाफेड आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लिलाव बंद असल्यामुळे 2 दिवसात जवळपास 45 ते 50 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेत. त्याचबरोबर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याचे लिलाव बंद आहेत. केंद्र शासनाने 40% निर्यात शुल्क वाढ केल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे नेहमी गजबज असणाऱ्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पसरलाय. तर अकोल्यात शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात कांद्याची माळ घालत आंदोलन केलं आणि या निर्णयाचा निषेध करत जोरदार निदर्शनही करण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अँटी चेंबरमध्ये घेतलेल्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना जाब विचारला. दरम्यान एकमेकांचं ऐकून घेण्यावरनं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात शाब्दिक वाद झाला. या बैठकीत आपण किंवा इतरांनी असे कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनाही विचारू शकता, असा खुलासा जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केला. काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी एवढं तर मी निश्चितच सांगेन. तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व लहान मोठ्या पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होते आणि त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे नियोजनाबाबत बैठकीचं सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक पार पडते आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडते आणि यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. आता बघूयात माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आज ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत आणि भाऊसाहेब वागचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार असणार अशी चर्चा सुरू आहे. वागचौरे यांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. 2014च्या निवडणुकीत शिवबंधन झुगारून त्यांनी काँग्रेसचा हात धरला. मात्र मोदी लाटेत सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर वागचौरे भाजपमध्ये गेले आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यानं तिथून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र तिथेही त्यांना अपयश आलं. पुढे बघूयात संजय राऊतांनी स्वाभिमान असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा असं आव्हान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय. ज्या शिवसेना आमदारांच्या जीवावर राऊत निवडणूक जिंकले त्यांच्यावरच ते सातत्यानं टीका करत असतात. त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग टीका करत फिरावं असं आव्हान त्यांनी दिलंय. संजय राऊतांमध्ये थोडा जरी बाळासाहेबांनी दिलेला स्वाभिमान शिल्लक असेल तर ज्या 40 आमदारांच्या भरोशावर यांनी राज्यसभेची खासदारकी मिळवली ती पहिले खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग या 40 लोकांच्या आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये रोज सकाळचा भोंगा वाजतो त्या पद्धतीने यांनी रोज त्या ठिकाणी बांग देत राहावं. आमची कोणताही आक्षेप राहणार नाही.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अकोला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. विधानसभा आणि लोकसभेत भाजपला हरवण्यासाठी रणनीती आखा असे आदेश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिले. तसंच वंचित बहुजन आघाडीसोबत लोकसभा विधानसभा निवडणुकीत युती केल्यास किती फायदा होणार या संदर्भात देखील उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं. बुलढाण्यात देखील प्रतापराव जाधव यांचा पराभव करण्यासाठी आतापासूनच तयारी करा असेही आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत. पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार अधोरेखित करणारी बातमी नुकतीच न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. कामावर असतानाही स्त्रीरोग तज्ज्ञ अनुपस्थित असल्यानं एका परिचारिकेने गर्भवती महिलेची प्रसूती केली. मात्र यात महिलेचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याची चौकशी सुरू केली असून दोषींवर कारवाई होईल असा सूचक इशारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी विजय कुमार यांनी दिला. मनसरमध्ये आपण ज्या पेशंटला पाठवलं होतं तिथे सुद्धा तिथले वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी आणि जिथं पोस्टमॉर्टम झाला याचा अहवाल पण आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानुसार चौकशी अहवाल आपण माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर पण केलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई पण जे दोषी दिसत आहेत चौकशी अहवालानुसार त्याच्यावर कारवाई आपण प्रस्तावित केलेली आहे. या आठवड्याभरात त्या कारवाई पण पूर्ण झालेल्या असतात. पुढली बातमी अशी की महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यासाठी फडणवीसांना एक लेटर ऑफ ॲप्रिसिएशन देण्यात आलेले. कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष रे सुईडा युशो यांनी हे पत्र दिलं. 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत असं त्यांनी पत्रात म्हटलं. तसंच भारत जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यानंतरची बातमी अशी आहे की खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी अटक केली. अमरावती शहर गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळे इथून अटक करण्यात आली. श्याम विठ्ठल तायवडे असं नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मागील 4 दिवसांपासून आरोपी नवनीत राणा यांना मोबाईलवर फोन करून जीवे मारण्याची धमकी देत होता. ब्रेकनंतर बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये डोळ्यांच्या संसर्गानंतर आता डेंग्यूचा धोका वाढतोय. दिवसाला 2 रुग्णांची नोंद शहरात होते आणि यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून जनजागृती मोहीम राबवली जाते. प्रशासनाकडून याबाबत जनतेला माहिती देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये डोळ्यांच्या संसर्गाने अक्षरशः कहर केला होता. त्यानंतर आता डेंग्यूने पुन्हा आपले डोके वर काढले. डेंग्यूचे मागील 23 दिवसामध्ये डेंग्यूचे 12 रुग्ण आढळून आलेत. म्हणजे प्रत्येक 2 दिवसाला 1 रुग्ण शहरात आढळतोय तर 68 रुग्ण हे संशयित आढळून आलेत. आपल्यासोबत मनपाचे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूयात, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कशी ही मोहीम चालू आहे, जनजागृती आपण करतायत आणि काय सध्या शहराची स्थिती आहे. सध्या शहरामध्ये जे आहे तर डेंग्यूचे या महिन्यामध्ये आम्हाला 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि संशयित जे आहेत ते 68 रुग्ण आहेत. पण ह्याच्यासाठी प्री मान्सूनपासून आम्ही मलेरिया विभागाच्या सर्व बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जी काही मायक्रो प्लॅनिंग आहे आणि जे अतिजोखमीचे सगळे 170 भाग होते त्या ह्यांना आपण प्रायमरीली सर्व हिट केलेले आहे. ज्या काही ॲक्टिव्ह ब्रीडिंग साईट्स होत्या त्या ॲक्टिव्ह ब्रीडिंग साईट्स आयडेंटिफाय करून त्या डिॲक्टिवेट केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये ही करण्यासाठी जी मायक्रो प्लॅनिंग लागते त्या पद्धतीने आम्ही ती पूर्ण मायक्रो प्लॅनिंग करून 2 वेळेस जून महिन्यामध्ये 19 जून ते 24 जून आणि जुलै महिन्यामध्ये 18 जून ते 24 जुलै 18 जुलै ते 24 जुलै या 2 पिरियडमध्ये आपण धडक मोहीम राबवली आहे. आणि माझ्या मलेरियाचे सर्व अधिकारी आणि तिथले SFW तिथले कर्मचारी हे अगदी प्री मान्सूनपासून अत्यंत चांगलं तिथं काम करत आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. पुढली बातमी बघूयात. 31 ऑगस्टला मुंबईतल्या वरळीमध्ये रंगणार आहे प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार आणि या गोविंदा स्पर्धेसाठी अंतिम 16 संघांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा थरार दाखवणारा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग मावळमध्ये बघायला मिळते. इथं शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागात शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी असल्यानं मूर्तिकारांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. जवळपास 7,000 गणपती मूर्ती इथल्या कार्यशाळेत तयार केल्या जातात. मे महिन्यापासून मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे. मूर्ती बनवायला सुरुवात केली. आमची मूर्ती एक 1,500 मूर्ती असते. तर आमच्या गावामध्ये एकूण 7 घरं आहेत. ते सगळी 25 जण मूर्ती बनवतात. तर आमच्या मूर्त्या म्हणजे 7,000 मूर्त्या आहेत म्हणजे गावामध्ये. तर त्या मूर्त्या होलसेलसाठी पुणे, कोथरूड, पिरंगुट, तळेगाव या ठिकाणी जातात. आम्ही 1000 गणपती बनवलेत आत्तापर्यंत मेपासून. आणि मी डिझाईनचं काम करते. गणपतीच्या मुकुटावरती डिझाईन करायचं काम करते आणि गणपती सजवते. पुढे बघूया, जुन्नर शहरातील आगरपेठ भागात एका बिबट्याचा धुमाकूळ वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याचा मुक्त संचार कैद झालाय, तर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होते. आणि यासह वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार